नमस्कार. आज आपण करणार आहे झणझणीत शिंपल्यांचा रस्सा. त्यासाठी मी 1 वाटी खोबरं घेतलं आहे सुकं. त्याला चांगलं भाजून खिसून घेतलं. मग मिक्सरला वाटून एका साईडला ठेवून टाकलं. संगती घेतले 3 कांदे आणि लसूण. त्यांना कापून चांगलं असं तेलामध्ये भाजून घेतलं लालसर होईस्तोवर. थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खिसलेलं खोबरं टाकून एकदम मिक्स करून वाटण करून घेतलं. कढीपत्त्याची फोडणी दिली आणि वाटणाला तेलामध्ये भाजून झाल्यावरती हळद टाकली, जिरं पूड, धना पावडर आणि तिखट मसाला हे सगळं टाकून तेलामध्ये चांगलं शिंपल्या भाजून घेतल्या. भाजून झाल्याच्यानंतर हे जे राहिलेलं पाणी होतं ते पण गरम करून टाकायचं. संगती थोडेसे कोकम आणि हे चिरफळं हे टाकून मीठ टाकलं हलकंसं. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपला रस्सा तयार झाला. थोडीशी उकळ येऊन द्यायची. कोकण स्पेशल शिंपल्यांचा रस्सा. शिंपल्या नाही खायच्या,